तब्बल 81 तासानंतर मोशी दुर्घटनेतील बचाव कार्य अखेर थांबलं. 9 जणांचा मृत्यू तर 14 जखमी. ज्ञानोबारायांची पालखी रात्री 11:30 वाजता सासवड नगरीत दिवे घाटात रस्त्याचं काम सुरू असल्याने झाला मोठा विलंब. दिवे घाटात गेल्या 5 तासांपासून होती वाहतूक कोंडी. पुण्याकडे जाणारी शेकडो वाहनं अडकली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या ढिसाळ कारभाराची चर्चा. माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल. जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊतांकडून गुन्हा दाखल. कोपरखैरणे पोलिसांनी स्वागत डान्स बारवर कारवाई करत केला गुन्हा दाखल. डान्स बारला बंदी असताना सुद्धा नवी मुंबईत डान्स बार सुरू असल्याचा व्हिडिओ लोकशाही मराठीने केला होता प्रसारित. साताऱ्यात पावसाची दांडी. कोयना धरणात केवळ 60 टीएमसी साठा तर खरीपाच्या पेरण्याही रखडल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.